इतिहासामध्ये मागे जाऊन पाहिलं तर अमेरिकाने त्याच देशावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला ज्यांच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब नाही, पण आज या दोघांमुळे आपल्या देशाकडे न्यूक्लिअर पॉवर आहे. पोखरण न्यूक्लिअर टेस्टच्या आधी अमेरिकाने एपीजे अब्दुल कलाम सरांना इन्व्हाइट केलं. नासामध्ये ऑफर होती स्ट्रॅटेजिक सायंटिस्टची टॉप पोझिशन. पैशाची लालच एवढी देण्यात आली होती की त्यांची पूर्ण लाईफ सेट झाली असती. जरा विचार करा मित्र, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर भारतातून जर नासामध्ये जॉईन करत असते तर आपण मिसाईल कधीच बनवू शकलो नसतो. कलाम सर अमेरिकेत जाऊन त्यांच्या लॅब मध्ये गेले, लॅब मधल्या सर्व गोष्टी व्यवस्थित बघितल्या, त्यांची टेक्नॉलॉजी आणि ती कोणत्या पद्धतीने काम करतात हे बघितलं. आणि ते काही जॉब बघायला गेले नव्हते, ते गेले होते फक्त समजून घ्यायला की कोणत्या कोणत्या प्रकारचे त्यांच्याकडे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत. त्यांनी तिथं ऑब्झर्व केलं की अमेरिकेचे स्पाय सॅटेलाइट कोणत्या प्रकारे काम करतात, जमिनीला कोणत्या प्रकारे स्कॅन करतात आणि ब्लाइंड स्पॉट काय आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं हे की भारत देशावरून ती सॅटेलाइट कधी कधी प्रवास करते. आता हे बघून नासावाल्या माणसांना वाटलं की आता एपीजे अब्दुल कलाम सर आपल्याला जॉईन होतील. आणि हे सर्व बघून एपीजे अब्दुल कलाम सरांनी तिथल्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून रिस्पेक्ट नुसार त्यांची ऑफर रिजेक्ट केली आणि आपल्या देशात आले. आता मित्र, इथूनच सुरुवात होती आपल्या खऱ्या प्रवासाची. कलाम सरांना माहित होतं की अमेरिका आपल्या देशावर कधी कधी लक्ष ठेवते आणि कधी कधी नाही ठेवत.